गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या गप्पा टप्पाच्या पॉडकास्टमध्ये. तर आज जी आपल्याला व्यक्ती लाभली आहे त्यांचं कार्य खूपच मोठं आहे. त्यांनी कार्यकर्ती, मग नगरसेविका, मग आमदार आणि मग नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्टी, तशा त्यांचं म्हणजे खूप मोठं सांगण्यासारखं आहे. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. तर त्यांचा आज मी खूप मनापासून आभार करतोय. त्यांनी आपल्याला वेळ दिला. त्यांचं आपलं स्वागत करूया आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार विशाखाताई. नमस्कार. तुमचा नमस्कार. नमस्कार. म्हणजे तुमचं कार्य खूपच मोठं आहे. धन्यवाद. मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारणार. सुरुवात करतो. पहिलं तुमचं 5 वर्षाचं म्हणजे 2026 तुम्ही कशा पद्धतीने बघत आहात? म्हणजे तुमचं काय पुढचा कार्यक्रम असणार आहे? 5 वर्ष मी या विभागाची नगरसेविका होते. मग 191 ची. मग 4 वर्ष इलेक्शन झाल्याच नाहीत. तरीसुद्धा आम्ही त्या विभागात काम करायचं काही सोडलं नाही. आम्ही शाखेत आमची शाखा पण त्याच एरियात आहे. आम्ही तिथे बसायचो. लोकं त्यांची कामं घेऊन यायचे. आमच्याकडे आमदार आणि खासदार आमचाच आला होता. पूर्वी आमचा खासदार आणि आमदार नव्हता. आता आमदार, खासदार आमचेच आले. लोकांनी आमच्याकडे काही काम मागितलं म्हणजे माझ्या एरियामध्ये पाण्याची लाईन पाहिजे, गटाराची लाईन पाहिजे, काही म्हटलं तर आम्ही त्या दोघांचा फंड घेऊन त्याची पूर्ती करायची. कारण आमच्याकडे नगरसेवक फंड नव्हता. बरं. त्यामुळे आम्ही लोकांशी कायम म्हणजे 5 वर्ष जेव्हा नगरसेवक होतो म्हणूनही आम्ही टचमध्ये होतोच. पण नगरसेवक नसताना सुद्धा 4 वर्ष आम्ही शाखेचे सगळे कार्यक्रम केले. आम्ही शाखेत जे काही लोकं यायचे त्यांचे सगळे मदतही केली आणि शाखेचे जे काही कार्यक्रम आम्ही करतो मग आमच्या शाखेमध्ये देवी आहे, नवरात्र आम्ही करतो, मग आम्ही गोविंदा करतो. जे काही शाखेचे रेग्युलर कार्यक्रम आहे, जरी आम्ही नगरसेवक मी नसले तरी आम्ही ते कार्यक्रम कायम चालू ठेवले. त्यामुळे कार्यकर्ते आमच्याबरोबर 4 वर्ष जरी आम्ही नगरसेवक नसलो, तरी ते आमच्याबरोबर जोडले गेले. महिला आणि पुरुष कार्यकर्ते आणि आमची शाखा दररोज जशी आधी होती तशीच चालायची. तिथे काही फरक पडला. तुम्ही असं बोललात मॅडम, की माझा एक एक असा प्रश्न असा येतो, की याच्यामध्ये यंगस्टर म्हणजे तुम्हाला सगळे ज्येष्ठ नागरिक सगळे तुम्हाला ओळखतात. म्हणजे तुम्ही एवढी वर्ष काम केले या प्रभागामध्ये सगळे तुम्हाला विशाखाताई ओळखतात. तर जे युवक आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने ओळखले पाहिजे? म्हणजे तुमच्याशी ओळख कशी निर्माण करतात त्यांच्याबरोबर? बरं, तुम्ही बघा शिवसेनेची युवा युवा सेना आहे. शिवसेना पक्षाची. त्यामुळे युवा सैनिक आता सृष्टी आहे, जाई आहे, हे आमच्या या आता दोघी जणी आहेत. या आमच्या युवा सेना आमच्या आकाश सर्वदे आहे. म्हणजे आमची मी मोजकीच नावं सांगते. जी मुलं युवक आहेत ते दररोज आमच्या शाखेत येतात. त्यामुळे युवक सुद्धा आमच्याशी जुळलेले आहेत आणि माझा मुलगा पण युवक आहे. त्याचे पण मित्र आहेत. आणि संघटनेमधले जास्त मित्र आहेत. त्यामुळे ते सुद्धा कधीतरी शाखेत येतात संध्याकाळचे वगैरे. त्यामुळे युवा पिढीशी आमची नाळ आजही जुळलेली आहे. युवा पिढीशी आमची नाळ तुटलेली नाही. नक्कीच, नक्कीच. ह्याच्यावरनं असं आता मध्ये काळ होता कोरोनाचा, हां. कोविड. हां. तो म्हणजे सगळ्यांसाठी एकदम असा होता, की आता काय करावं आणि काय नाही. त्यावेळेला तुम्ही कशी भूमिका मांडली होती तुमची? बघा कोविडमध्ये आम्ही घरात बसून राहिलो नाही. आमचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या वाडीमध्ये, त्यांच्या चाळीमध्ये, त्यांच्या सोसायटीमध्ये जी काही गरज लागेल तेव्हा ते आम्हाला फोन करायचे. म्हणजे आम्ही धान्य वाटप केलं. वाड्या-वाड्यांमध्ये धान्य वाटलं. मी तर गावचे माझ्या शेतातले ट्रकभर भाजी आणून लोकांना वाटली. आणि गुरुद्वारांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही गुरुद्वारा आमचा बेस पॉइंट होता. गुरुद्वारामध्ये आम्ही सगळं उतरवायचं, पॅकिंग करायचं आणि तेव्हाचे आमचे किरण दिघावकर जे इकडचे वॉर्ड ऑफिसर होते, त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आम्ही आय-सी-यूचं एक केंद्र स्काउट हॉलला आम्ही काढलं. म्हणजे किरण दिघावकर आहे, मी आहे, माझे शाखा प्रमुख अजित कदम आहे. ते आम्ही एक आय-सी-यू केंद्र 26 बेडचं आम्ही स्काउट हॉलमध्ये काढलं आणि त्याच्यामध्ये हिंदुजाला ते चालवायला दिलं. कोव्हिडमध्ये कारण हिंदुजाला सुद्धा बेड कमी पडत होते. कोव्हिड असा लोकं आम्हाला त्यांच्या घरचे सिलेंडर संपलं की आम्हाला सीनियर सिटिझन सांगितलं, "प्लीज आम्ही कसे आणू?" आमची शाखा सीनियर सिटिझन्सला सिलेंडर देखील उचलून मुलांनी नेलंय आणि बदलून नवीन आणून दिलंय. त्यांच्या भाजी त्यांना आम्ही पुरवली आहे, त्यांना धान्य पुरवलंय, खायचं पुरवलंय आणि
म्हणजे एवढंच कशाला, ते सिनियर सिटीझननी आम्हाला सांगितलं. म्हणजे आम्ही सॅनिटायझेशन करायचं आम्ही एक टीम ठेवलेली. आणि आमचा जो आता शाखेतला कार्यालय प्रमुख होता टोनी चड्डा, तो 4-5 दिवसापूर्वी वारला 31 डिसेंबरला. तो तर स्वतः मशीन घेऊन वाडी जिकडनं कॉल यायचा, तिथे तो जाऊन सॅनिटायझर स्प्रे करायचा. आणि आम्ही एक टीम देखील ठेवली होती. ती सुद्धा वाडी चाळी सोसायटीमध्ये जाऊन सॅनिटायझेशन करायची. आणि आमच्या एरियामध्ये स्मशान भूमी बरोबर. आहे. हो. तिथे कितीतरी बॉडीज यायच्या बाहेरनं वगैरे. आणि लोकांच्या, म्हणजे मी एक हा अनुभव सांगते तुम्हाला. तिथे कपॅसिटी 30-35 बॉडी जाळण्याची आहे. इलेक्ट्रिकमध्ये मी सांगते. आणि 135, 100, 150 बॉडीज दिवसाला यायच्या. आणि काय व्हायचं, एवढ्या ते फर्नेस ओव्हरवर्क व्हायचं. आणि त्यातनं जी काळी अशी सूट निघायची, ती आजूबाजूच्या लोकांच्या घरामध्ये पसरायची. ती ती सूट सगळ्या घरात पसरायची. मग आम्ही त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आणला. लोकांकडनं आम्हाला कंप्लेंट्स यायला लागल्या, की लांबपर्यंत आमच्या दूध जर असं ठेवलं, तर त्याच्यावर काळा तवंग येतो. बापरे! इतकं तिथे म्हणजे पसरण्याची आम्हाला भीती होती. ते सुद्धा आम्ही रोखलं. आणि अजून एक सांगते, इथे एक कोटवाडी म्हणून आमच्या इथे बिल्डिंग आहे. तिथे एक गृहस्थ एक्सपायर झाले. त्यांची मुलं त्यांची बॉडी उचलायला तयार नाही. मुलांनी सांगितलं, "ते कोविडची बॉडी आहे, आम्ही ती उचलणार नाही." मुलं त्यांची तयार नाहीत. बरोबर. आम्ही आहे ना, तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी पी-पी-ई किट घालून ती बॉडी वरनं घरातनं खाली आणली. कारण घरातल्यांना लागण होऊ शकते त्याची. 100% खाली आणली, ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली आणि बी-एम-सी ती बॉडी घेऊन गेली. म्हणजे इथपर्यंत कार्यकर्त्यांनी काम केले. ज्यांची मुलं बॉडी उचलायला तयार नाहीत, त्यांची बॉडी आमच्या कार्यकर्त्यांनी पी-पी-ई किट घालून हे केली. आणि मग ती सगळी फॅमिली नेऊन आम्ही इथे वनिता समाजमध्ये एक केंद्र उभारलेलं. कोविड केअर. कोविडचं केंद्र. तिथे सगळी फॅमिली नेऊन आम्ही ॲडमिट केली. कारण आजोबाच त्यांचे, घरात मुलं होती, नातवंड होती. त्यांची सून त्यांच्या आधी एक्सपायर झाली. आणि आजोबा आणि त्यांची इतर मुलं आणि नातवंड आणि सुना होते. त्यांना आम्ही नेऊन तिथे ॲडमिट केलं. एवढंच नाही तर शाखेनी टूथब्रश, टूथपेस्ट पासून सगळ्या ज्या बेसिक, त्यांना असंच नेऊन ठेवलं, ज्या बेसिक गरजा लागतात ते देखील शाखेनीच पुरवलं. 100%. टूथपेस्ट, टूथब्रश, कपड्यांची जोड, टॉवेल, नॅपकिन, सगळं साबणपासून सगळं शाखेने तिथे त्यांच्या फॅमिलीला पुरवलं. म्हणजे इतकी शाखा कोविडमध्ये काम करत होती. म्हणजे नक्कीच. पॅरलल, बी-एम-सीला पॅरलल. नंतर आमच्याकडे गुरुद्वारा आहे. ते गुरुद्वारा सुद्धा पॅकेट्स द्यायचे लोकांना जेवणाचे. आम्ही गुरुद्वारा आम्हालाही द्यायचं आणि सांगायचं, तुम्ही कुठे एरियामध्ये कोण आहेत लेबर क्लास वगैरे ज्यांना जेवण मिळत नाही, तर आम्ही तुम्हाला 100 पाकिटं देतो, 200 देतो. आमचे कार्यकर्ते जिकडे लेबर राहत होते आणि ज्यांना खायला काय मिळत नव्हतं, त्यांच्याकडे जाऊन ते पोहोचवत होते. इतकं काम आमच्या शाखेनी, कार्यकर्त्यांनी आणि आम्ही केलं. सुंदर. म्हणजे तुमचं ऐकून असं वाटतंय, की तुमचं काम असं आहे, की लोकांना काय सांगायची गरजच नाही. तुमचं कामच एवढं मोठं आहे. ते कोरोनाच्या काळात आम्ही काम केलं, पण आम्ही काही त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही. आम्हाला असं वाटतं, की एखाद्या एपिडेमिकमध्ये काम केलं तर त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही. आम्हाला देवाला माहिती आहे आम्ही काम केलंय. आणि देव आमच्या कार्यकर्त्यांना नक्कीच त्याचं फळ देईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. म्हणजे ठाकरेंची रणरागिणी म्हणून तुम्हाला सगळे ओळखतात. असं तर तुम्ही ते करून दाखवलंच आहे. आता ह्याच्यावरनं जे समस्या नॉर्मल ज्या लोकांच्या आहेत, म्हणजे मी त्यांना विचारलंच, तर त्यांचं असं म्हणणं आहे, की पार्किंगचे इश्यू आहेत. आपला जो प्रभाग आहे, तिकडे पार्किंगचे इश्यू आणि वरती पाणी जात नाही याचे इश्यू आहेत. त्याच्यावरती काय आपण करणार आहात का म्हणजे? हो, मी निवडून आल्यानंतर 3 मेन गोष्टी हातात घेणार आहे. एक म्हणजे पार्किंग. ओके, आता इथे कोहिनूरला पार्किंग आहे. पण पार्किंग आहे. त्याला एवढे एक्झॉर्बिटंट प्राइसेस आहेत ना, महिन्याला इतके प्राइसेस आहेत, ते कुठच्यातरी कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत. एरियात माझं असं मत आहे, की एरियामध्ये ना फ्री ऑफ कॉस्ट करा. एरियातल्या लोकांना. बी-एम-सी काय देते एरवी लोकांना, तर ते तर फ्री ऑफ कॉस्ट करावं. त्याच्यासाठी मी बी-एम-सीशी भांडणार आहे. आणि सिद्धिविनायकला सुद्धा
पार्किंग स्वतःचं नाहीये. कुठच्या गल्ली गल्लीत आणि इकडे रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. भक्तगण. हो. भक्तगण काही थांबणार नाही. त्यांच्याकरता एक वेगळं काहीतरी पार्किंग करावं असं माझ्या मनामध्ये इच्छा आहे. कारण सिद्धिविनायक हे मला जवळचं आहे. मी त्याची अध्यक्ष अध्यक्ष. राहिले आहे. येस. त्यामुळे मला तिकडच्या समस्या सगळ्या माहिती आहेत. दुसरं म्हणजे शिवाजी पार्कमध्ये जी धूळ उडते, हं. ओके, इट्स अ नॅचरल प्रोसेस. हं. पण लोकं आजूबाजूला जे पेरिफेरीमध्ये लोकं राहतात, ते बिचारे कधीतरी आपले खिडक्या-दारं बंद करून आत राहतात. कारण का तर ती धूळ उडते आणि त्यांच्या घरात ती धूळ जाते. हं. मागच्या टर्मला आम्ही असं ठरवलं होतं, तर हे धूळ उडते, हं. त्याच्यावर काय सोल्युशन करायचं? तर मागचे आमचे वॉर्ड ऑफिसर होते किरण दिघावकर. आम्ही असं ठरवलेलं, की धूळ कधी उडणार नाही. पाणी जर ओली केली ती माती, तर धूळ उडणार नाही. आणि माती ओली करायला पाणी बाहेरनं टँकरमधनं आणायचं, तर परत टँकरचा न्यूसन्स आणि कितीतरी टँकर लागते. हं. तर शिवाजी पार्कमध्ये ज्या नॅचरल विहिरी आहेत, त्या आम्ही टॅप केल्या. 5-6 विहिरी आहेत आणि त्याच्या पेरिफेरीमध्ये एक पाईपलाईन टाकली आहे जवळ आणि त्यात स्प्रिंकलर टाकले आणि तिकडे लेयर जरा वेगवेगळे टाकायचे होते ग्रेव्हल-बिव्हल त्या शिवाजी पार्कमध्ये, की जेणेकरून त्याच्यातनं पाणी गेलं, की ती ओली राहील. दिवसातनं 2दा तरी आपल्याला पाणी मारायला लागेल. ओली राहील आणि धूळ लोकांच्या घरात उडणार नाही. मला तर हे काम कंप्लीट करायचंय आणि मला लोकं ए-एल-एम्स जी आहेत तिकडची लोकल ए-एल-एम्स आहेत, त्यांना घेऊन हे काम करायचंय. एक. दुसरं मी पार्किंगबद्दल हं, सांगितलं. हं, हं. तिसरं पाण्याची लाईन, पाण्याच्या लाईनचं. वर जात आहे. हां. आमच्या इथे काही जुन्या चाळी आहेत हं. आणि बिल्डिंग्ज आहेत. जिथे 3ऱ्या-4थ्या मजल्यावर आता काय झालंय, की मोठ्या सोसायट्या आल्या, त्यांच्याकडे खाली टाकी आहे आणि ते टाकीमध्ये सगळं पाणी जातं आणि त्यांना पाणी पुरतं. हं, ते हं. कुठेतरी या चाळींमध्ये पाणी कमी होत चाललंय, कारण या टाक्या मोठ्या-मोठ्या हाय-राईजमध्ये टाक्या झाल्यात आणि त्यामुळे पाणी सगळं तिथे जातं. तर माझं असं मी याची सल्लामसलत करून मी असा विचार करतेय, की एकतर प्रेशर वाढवून घ्यायचं. इफ दॅट इज नॉट पॉसिबल खाली टाक्या द्यायच्या आणि पंप द्यायचे या जुन्या चाळींना आणि पाणी वर चढवायचं. हे कारण लोकांना मी एक बाई आहे, हं. ओके. तर पाणी नसल्यावर सगळ्यात जास्त त्रास घरातल्यांना स्त्रीला. कोणाला होतो, तर त्या स्त्रीला होतो. आणि आता अशी परिस्थिती राहिली नाही, की 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावरनं तुम्ही खाली येऊन पाणी भरावं, बरं. अशी आता परिस्थिती नाहीये. एकतर ते जिने पण खूप स्टिफ आहेत हं. आणि महिलांना वेगवेगळे गुडघ्याचे आजार आहेत, सगळे आजार आहेत. त्यामुळे ते काय गावात ठीक होतं पूर्वी, त्या महिला काटक होत्या. आता शक्य नाहीये महिलेला खाली येऊन पाणी भरणं. तर ते एक मला करायचंय. प्रायोरिटीवर आहे. आणि अजून एक चौथी गोष्ट म्हणजे मी जेव्हा मागच्या टर्मला जेव्हा इकडची नगरसेविका होते, तेव्हा मी कचरा ॲट सोर्स, डोर टू डोर कचरा कलेक्शन आम्ही चालू केलेलं, ओला आणि सुका. त्याप्रमाणे आम्ही डबे पण लोकांना वाटले होते. वाटप केलं. ते आम्ही जेव्हा आमची टर्म जेव्हा संपली, त्यावेळेला BMCनी तो बंद केला. बंद. मला असं वाटतं तो मी रिवाईव्ह करणार माझ्या वॉर्डात आणि मग हळू-हळू BMCनी प्रायोगिक तत्वावर आम्ही केला. तो सक्सेस झाला होता. तो परत मला रिवाईव्ह करायचा आणि हळू तो मुंबईत कसा राबवावा प्रत्येक नगरसेवकानी. तर मला असं वाटतं आपण सुंदर, स्वच्छ आणि सुंदर मुंबई आपण गेले अनेक वर्ष बोलतोय, पण ते काही होत नाहीये. तर ते देखील व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. लोकं नाल्याच्या बाजूला जी लोकं राहतात, ती नाल्यात कचरा टाकतात. त्यामुळे दरवर्षी नाला सफाईवर करोडो रुपये BMCला खर्च करायला लागतात. त्याच्यापेक्षा जर का आपण या नाल्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना जर का आपण काही सुविधा दिली, कचरा उचलायची वगैरे, तर मला निश्चित वाटतं, की ते नाल्यात कचरा टाकणार नाहीत. डोर टू डोर कलेक्शन केलं, म्हणजे जगात तुम्ही सगळीकडे बघा, कचरा तर सगळ्या जगामध्ये निर्माण होतो. पण प्रत्येक ठिकाणी संकलन करायची वेगवेगळी पद्धत आहे. पद्धत असते. हां, तीच पद्धत आपण पण आपल्या मुंबईकरता अ, कर आयोजित म्हणजे लागू करावी. जेणेकरून म्हणजे माझं माझ्या मुंबईवर खूप प्रेम आहे. मी कुठेही बाहेर गेली ना, तरी
8-10 दिवस. त्याच्यानंतर आपल्याला आपली मुंबई आठवते. मुंबई आठवते आणि परत यायला बरोबर. यावंसं वाटतं. तर कुठेतरी मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हावी असंही वाटतं. नंतर जो कचरा, मिठी नदीतनं जो कचरा येतो हं. माहीमला नाही. आणि मग तो पूर्ण प्रभादेवी पासून शिवाजी पार्क पासून असा अ, किनाऱ्यावर येतो. किनाऱ्यावरती. कचरा येतो. तो कचरा आला की लोकं 2-4 दिवस एन-जी-ओज, बी-एम-सी काढते, परत येतो. तर मला असं वाटतं जिथे मिठी नदी आणि समुद्र जिथे मिळतं, मिठी नदीचं पाणी जिथे दोघांचं कधी मिटिंग. हां. मिठी संगम होतो रादर. संगम. हां. इट इज नॉट अ संगम ॲक्चुअली. हां. तर तिथे जाळी काहीतरी बसवायला पाहिजे आणि तो कचरा अडवला पाहिजे. अडवला पाहिजे. नाहीतर सुंदर दादरची चौपाटी आहे, प्रभादेवीची बरं. चौपाटी आहे, पण या कचऱ्यामुळे लोकांना त्याचा वापर करता येत नाही. तरी लोकं वापर करतात, पण ती स्वच्छ व्हावी अशी माझं मनापासून इच्छा आहे आणि त्याच्याकरता मी जरूर काम करेन. सुंदर, सुंदर. तुमचं ऐकून मला असं वाटतंय, की आता ह्याच्यावरती मी अजून थोडं पुढे जातो. शिक्षण तुम्ही आहातच एक तुम्ही टीचर पण आहात मॅडम. तुमचं वाचलंय मी खूप सारं. तर म्हणजे पूर्वी कसं होतं, की सगळे बी-एम-सी स्कूलमध्ये जायचे. आता तुम्ही कसं बघताय? आता सगळे प्रायव्हेट स्कूल्स आलेत म्हणजे मोस्टली. नाही, नाही. आता आदित्य साहेबांनी जे मुंबई पब्लिक स्कूल्स काढल्या हं. म्हणजे आय उच्च दर्जाच्या आहेत त्या पब्लिक स्कूल्स, सी-बी-एस-ई, आय-बी वगैरे अशा सगळ्या. तर आता लोकांचा कल तुम्ही बघाल, की त्या मुंबई पब्लिक स्कूलकडे वळले आहे. बी-एम-सीच्या स्कूलकडे म्हणजे ॲडमिशन 40 असतील तर 80 किंवा 100 अर्ज असतात. आणि खरोखर एक चांगल्या दर्जा शिक्षणाचा आदित्य साहेबांनी आणलेला आहे आणि मला असं वाटतं तो बी-एम-सीमध्ये सगळीकडे इम्प्लिमेंट करावा. जेणेकरून जे खाजगी शाळांमध्ये जे ॲडमिशन्स मिळत हं, नाहीत ते हं. इकडे मिळतील. बरोबर. आणि शिक्षणाचा दर्जा डेफिनेटली बी-एम-सी खरंच चांगलं शिक्षण देते. पण जो लोकांना प्रत्येकाला असं वाटतं, की नाही माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांची तेवढी ऐपत नसते. बरोबर. म्हणून ते लक्षात ठेवून ही मुंबई पब्लिक स्कूल संकल्पना आदित्य साहेबांनी आणली आणि मला वाटतं ती सक्सेस झाली. बरोबर. ते करता आपले बी-एम-सी हॉस्पिटल्स पण आहेत. म्हणजे आता तुम्ही बघतात एकदा हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवलं, की तुमचं बिल असं वाटतं, की तुम्हाला कळतच नाही, की आता अरे बापरे! काय करावं? तर आता जसं का आपलं उदाहरण तर केम हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, ज्या आपल्या हॉस्पिटल्स आहेत त्या बी-एम-सी अंडर राबवले आहेत. तर तिकडे गेलो, की आपल्याला बेड नाही मिळत. म्हणजे आपले जे स्थानिक लोकांना बेड नाही मिळत किंवा त्यांना जागा नाही मिळत, त्यांना उपचार नाही मिळत. त्यांच्यावरती काय म्हणजे परप्रांतीय किंवा बाहेरची लोकं त्याच्यावर ते पण रुग्ण आहेत म्हणा. पण त्यांच्यासाठी ती जागा राखीव असते किंवा आपल्यासाठी राखीव असते. असा काय प्रोसेस वगैरे आपण करणार आहात का? की म्हणजे आपल्या लोकांसाठी पहिलं खरं प्राधान्य? सांगू गरजवंताला अक्कल नसते किंवा बाहेर गावाहून येतात लोकं आणि त्यामुळे आपल्या के-ई-एम, सायन, नायरवर खूप लोड आहे. हं, मी मान्य करते. हं. पण मला असं वाटतं नवीन हॉस्पिटल्स बी-एम-सीनी उभारले पाहिजे. उभारली पाहिजेत. हं. मी एक उदाहरण देते. बी-एम-सीचे एक वडाळ्याला प्लॉट आहे, व्हिच इस रिझर्व्ड फॉर हॉस्पिटल. हॉस्पिटल. हं, वडाळ्याला. हं. आता मोठी जागा आहे. आपण इथे रस्ते नाही, मी फुटपाथ खोदतो, लाद्या लावतो, फुटपाथ खोदतो, लाद्या लावतो. हं, हं. त्याच्यावर अमाप पैसे 100% खर्च करतो. अ, नाल्यामध्ये लोकं कचरा टाकतात, सिव्हिक सेन्स नसतो. नसतो. त्याच्यावर आपण खर्च करतो. मला असं वाटतं एखादं चांगलं हॉस्पिटल, अजून एक हॉस्पिटल आपण झालं पाहिजे. झालं पाहिजे नक्कीच. आणि ती वडाळ्याला आहे. मी मागच्या वेळेला देखील मी जेव्हा सभागृहात होते, तेव्हा मी 10 वेळा सांगितलेलं कमिशनरला, की लेट अस रिवाईव्ह दॅट म्हणजे तिथे रिवाईव्ह नाही, लेट अस बिल्ड अ फील्ड हॉस्पिटल दॅट. हॉस्पिटल. म्हणजे लोकं जे काय सायन, नायर आणि के-एमला जो लोड आहे, बरोबर. तो कमी होईल. कमी होईल. मोठं हॉस्पिटल होईल तिथे. हं, हं. दुसरं मी हॉस्पिटलचं एक छोटेखानी मी तुला सांगते, मी काय केलंय. माझ्या विभागात मी महापौर असताना एक डायग्नॉस्टिक सेंटरचा प्लॉट रिझर्व्ह होता. जाखावी देवी मंदिरच्या बाजूला. हं. ओके. तिथे मी तो म्हणजे बंद असायचा. कधीतरी कोणतरी यायचं आणि सगळे अँटी सोशल एलिमेंट्सनी त्याचा ताबा घेतला होता. कळलं? एकदा तर तिथे एक बॉडी देखील मिळाली. अरे वाह! हां. तर मी कमिशनरच्या मागे लागले. मी जेव्हा महापौर होते तेव्हा आणि मी सांगितलं, "इथे डायग्नॉस्टिक सेंटर ग्राउंड फ्लोअरचं आहे. आपण इथे रेग्युलर एक डायग्नॉस्टिक सेंटर बांधूया आणि माझ्या ते बी-एम-सीला रन करायचं असेल, बी-एम-सीनी रन करावं. नाहीतर सिद्धिविनायकची मी तेव्हा अध्यक्ष देखील होते. तर मी सांगितलं सिद्धिविनायक रन करेल. कारण सिद्धिविनायकाकडे जे पैसे येतात आपण
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देतोय. बरोबर. वृद्धाश्रमांकरता देतोय, शाळेकरता देतोय. सिद्धिविनायकनी मिरजेला कॅन्सर हॉस्पिटल उभं केलंय मिरजेला. हं. तर दादरमध्ये काय का नाही? सिद्धिविनायक दादरमध्ये आहे. काही म्हणजे अंगारकी असो किंवा नवीन वर्ष असो, काय असो, ट्रॅफिक जॅम होतो. हं, हं. लोक सगळं सहन करतात. कारण का तर सिद्धिविनायक आपल्या विभागात आहे. बरोबर. पण मला असं वाटायचं की आपण काहीतरी आपल्या लोकांना देखील दिलं पाहिजे. सिद्धिविनायक आपल्या एरियामध्ये आहे आणि आपण लोक बाहेरच्यांना देतो, मग आपल्याला का नाही? बरोबर. म्हणून ते डायग्नोस्टिक सेंटर आम्ही बांधायला घेतले. आता इमारत तयार आहे. 8 ते 9 मजली इमारत तयार आहे आणि ती इमारत आता म्हणजे आम्ही ती सिद्धिविनायकला देणार आहोत आणि सिद्धिविनायक ती रन करणार आहोत. ओके. सीटी स्कॅन, MRI असे डायलिसिस असे जे महागडे हे हां, डायग्नोस्टिक ती रक्कम तुम्ही कमी ती करणार. कमी खर्चामध्ये आम्ही लोकांना देणार. काय होतं दादरमधल्या लोकांना KM जायला सुद्धा कधीतरी महाग पडतं हं. किंवा कधीतरी तिथे लाईन असते. जर इकडेच सिद्धिविनायकनी अवेलेबल केलं, हे चाकादेवीच्या हं, बाजूला, हं, हं. तर मला वाटतं दादरची लोकं सिद्धिविनायकला जाणार. आय मीन KMला जाणार कमी करेल. कमी बरोबर. कमी त्यांना होईल. ऑप्शन मिळेल तिकडे ऑप्शन जायला. मिळेल आणि नक्कीच. MRI तुम्हाला तर माहिती आहे डायलिसिस सिद्धिविनायक करतच गेले अनेक हं, हं, वर्षापासून. हं, हं. त्यांना बेड उलट कमी पडतात. तिथे जर केलं म्हणजे 1-2 फ्लोर केले डायलिसिस करता, तर मला वाटतं अजून ते लोकं त्याचा फायदा घेऊ शकतील. MRI काढायचा असेल तर KEMमध्ये तुम्हाला किती वेट करायला लागतं. पैसे पण भरपूर भरायला लागतात. CT स्कॅनला पण तीच परिस्थिती आहे. आणि हे सगळं तुम्ही म्हणाल सिद्धिविनायक अवेलेबल करून देईल. सिद्धिविनायकाकडे तेवढे पैसे आहेत. पण मी जेव्हा हे अनाउन्स केलं ना आणि मी सिद्धिविनायकाची तेव्हा अध्यक्ष होते ना, जे काही भक्तगण आले ना, ते मला सांगायचे, "ताई 1 मजल्याचा जे काही खर्च होईल, बांधकाम तर आता BMCच हं, हं, करतेय. हं. पण तुम्हाला काही लागेल." मग कोणी म्हणाले, "मी बेड देतो." कोणी म्हणाले, "मी पंखे देतो." कोणी म्हणाले, "मी गाद्या देतो." कोणी म्हणाले, "मी चादरी देतो." कोणी म्हणाले, "मी उशांचे अब्रे देतो." कोणी म्हणाले, "नॅपकिन देतो." बरोबर. म्हणजे एवढं लोकांना डोनेशन द्यायचं असतं. हं, हं. पण त्याचा सदुपयोग झाला तर लोकांना देण्यात आनंद असतो. 100%. आता सिद्धिविनायक जर ते करत असेल तर लोकांना लोकं सरळ हस्ते मदत करतील. हं. आणि हे लोकांच्या दृष्टीने एक चांगलं म्हणजे एक चांगली सोय सोय उपलब्ध होईल. उपलब्ध करून आणि देते. त्याच्यामध्ये मी असं पण करायचं ठरवलं होतं, की एक वरचा मजला जो आहे, जसं आपलं नाना पालकर स्मृती सेंटर आहे. हां. कॅन्सर पेशंट्स जे हं. जगभरात नाही इकडे आय मीन जगभर नाही, आपल्या भारतात भारतात येतात. येतात. हां. त्यांना राहायला जागा नसते. बिचारे रस्त्यावर राहतात. हं. नाना पालकर स्मृती एकमेव आहे. मी तर तेव्हा असं ठरवलं होतं, की एक 8-10 रूम, जास्त नाही 10-12 रूम वर टॉप फ्लोअरला कॅन्सर पेशंट्स आणि त्यांच्या रिलेटिव्हज करता एट अ व्हेरी नॉमिनल रेट त्यांना उपलब्ध करून द्यायचं. सिद्धिविनायकची किचन आहे, जिथे सिद्धिविनायकच्या सगळ्या स्टाफला जेवण बनतं. त्याच्यात अजून 50 लोकांचं जास्त जेवण करून तिकडच्या त्यांना लाभ पण घेता येईल. लाभ घेता येईल. असं माझं ते ड्रीम प्रोजेक्ट होतं. ते कसं मला इम्प्लिमेंट करता येईल ते मी करणार. तर तुम्ही यंदाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते करणार असं. हो, असं मी पण त्याचे करणार. मला खूप सारे पॉइंट्स आवडले, की तुम्ही जे पार्किंगचे बोलले, की तुम्ही ते निःशुल्क करणार म्हणजे इकडे स्थानिक लोकांचे ते प्रश्न सुटतील. म्हणजे ते पार्किंगची खूप मारामारी असते. मी लावू की तू लावू की तू काढू, की आले की फोटो काढले की निघून गेले. तर ते तुमचे चांगले प्रश्न मी मी तुम्हाला विचारले. मला अजून एक पार्किंग बाबत हां. म्हणायचंय. एक म्हणजे लोकांमध्ये मारामारी होतात, भांडणं होतात. शेजारी एकामेकांशी भांडतात पार्किंगवर. हो, हो, हो. ही माझी जागा आहे रस्त्यावरची. आणि दुसरं मी तुम्हाला सांगते BMCचा एक प्रॉब्लेम काय आहे, गाड्या हलत नाहीत. त्यामुळे गाडीच्या खाली कचरा असतो. हं. कितीतरी कचरा म्हणजे कधीतरी काही लोकं महिने-महिने गाडी हलवत नाही आणि ती तिकडेच असते. कोणी BMCचं शक्य नाहीये की गाडी खाली वाकून 100% कचरा काढणं. बरोबर आहे. या जर गाड्या निःशुल्क आपण केलं तर सगळ्यांनी नेऊन जर पार्किंग लॉटमध्ये उभ्या केल्या, जागा रिकामी. तर जागा फुटपाथची जागाही रिकामी आय मीन रस्त्याची जागाही रिकामी होईल आणि BMCला जो कचरा काढायला मिळत नाही आत्ता गाड्यांच्या खालचा, तो सुद्धा देखील चांगला काढता येईल असं मला वाटतं. आता याच्यावरती थोडं मी अजून जातो, की म्हणजे लोकांचं असं काय असतं, माझी गाडी माझ्या समोर असली पाहिजे. तर आता लास्ट टाईम कोहिनूरच्या पार्किंगमध्ये आग पण लागली होती. तर लोकांचा आता म्हणजे ते घाबरतात, की आतमध्ये पार्क केली तर माझ्या गाडीला काही झालं तर. आता कशी माझी गाडी समोर दिसतेय मला.
तर तिकडे ठेवली तर अंका आपली जी सगळी मिडल क्लास लोक आहेत, म्हणजे असं नाही की आपण हायफाय आहेत की आपल्याकडे 10 लाख रुपये परत आपण गाडी घेतली, आपण तिकडे पार्क ते किती सेफेस्ट आहे त्या दृष्टिकोनाने. बघा, बीएमसी कॅन कीप सिक्युरिटीज देअर. आता तुम्ही मला सांगा, मी माझी गाडी रस्त्यावर उभी आहे. मध्यरात्री येऊन कोणी घेऊन गेलं, मला कळतं का? मी काय रात्रभर मी खाली वर, अरे माझी गाडी आहे, माझी गाडी आहे. रात्रभर नाही बघू शकत ना. हम्म. तुम्हाला माहिती आहे ना, रस्त्यावरच्या गाड्या अशा चोरल्या जातात. हम्म. निघून गाड्या घेऊन जातात लोक. टेप रेकॉर्डर काढतात रस्त्यावरच्या गाड्यांचे. ओके. बरोबर. आणि तिथे पार्किंग लॉट मध्ये सीसीटीव्ही कॅमेराज लावून ठेवायच्या ना गाड्या. आणि सिक्युरिटी बीएमसी ला सांगायची, तुम्ही पाहिजे तर प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवा, पण सिक्युरिटी ठेवा, लोकांना सुद्धा ऍट इज असलं पाहिजे. आता रस्त्यावर जे गाड्या पार्क करतात ना, ते आताही एका भीतीनेच जगतात की माझी गाडी उद्या रस्त्यावर दिसेल की नाही. ओके. असं आहे. आणि 2 गोष्टी आहेत. एक, त्यांना म्हणजे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा ठेवायचा, सिक्युरिटी ठेवायची, निशुल्क करायचं हे सगळं. आणि लोकांना एक आहे, एक गोष्ट लोक मला सांगतात की आमच्या घरातला माणूस आजारी पडला, तर आम्ही गाडी आणेपर्यंत, हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत कसं होणार? कसं होणार, बरोबर. हा, ही लोकांची भीती रास्त आहे. रास्त आहे, पण त्याच्यात आपण काहीतरी मार्ग काढू, काहीतरी अँब्युलन्स वगैरे उभ्या करायच्या आणि त्यांना तिथे न्यायला. पण गाडी म्हणजे लोकांची पण एक सुविधा होईल. बीएमसी ला सुद्धा कचरा जो काढता येत नाहीये आता, तो काढता येईल. दादरमध्ये पार्किंगची समस्या देखील खूप मोठी आहे. म्हणजे हे पार्किंग, ट्रॅफिक आता एल्फिन्स्टन ब्रिज पाडल्यामुळे ट्रॅफिक सगळा टिळक ब्रिजला आहे. टिळक ब्रिजचं सुद्धा आता 100 वर्ष जुनं झालंय. 2024 ला मला वाटतं 100 वर्ष जुना झालेला आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटनी तो बांधला होता. मला असं वाटतं बीएमसी ला किंवा गव्हर्नमेंटला पत्र आलंय की आता म्हणजे 100 वर्ष जुना झालाय. मी स्टँडिंग कमिटीची मेंबर होते. मी दरवेळेला माझ्या स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये मी दरवेळेला टिळक ब्रिजचा मुद्दा मांडलेला आहे. तुम्ही आमचे रेकॉर्ड्स काढून बघा. आणि म्हणून तो आता एक बाजूनी ब्रिज, आता तात्पुरता रेल ओव्हर ब्रिज बांधतायत बघा. आता तुम्हाला दिसतोय, तो चालू आहे त्याचं काम. तो ब्रिज झाल्यानंतर मग टिळक ब्रिज कदाचित नवीन बांधतील. पण एल्फिन्स्टनचा आणि दोन्ही ब्रिज काढले तर मुंबई म्हणजे आम्हाला खूपच त्रास होईल. बरोबर. एल्फिन्स्टनचं झाल्यावर टिळक ब्रिज आपण पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की अजून एक ब्रिज करायला हवा बीएमसी. म्हणजे आम्ही तर म्हटलं होतं की अजून एक ब्रिज, एक तर एल्फिन्स्टनच्या इथे स्वस्तिक, एल्फिन्स्टनच्या ब्रिजच्या अलीकडे इकडनं फुल बाजार आहे, तिकडनं एक जर चढवला ब्रिज आणि पुढे स्वस्तिक मिल आहे त्याच्यात उतरवायचा. ओके. असं अजून, आणि एक ह्या बाजूला म्हणजे शिवाजी पार्कच्या पुढे थोडा टिळक ब्रिज आहेच, पण या पुढे माहीमपर्यंत मग आम्हाला डायरेक्ट धारावीत जायला लागतं. तर धारावी आणि टिळक ब्रिजच्या मध्ये अजून एक ब्रिज असावा असं मला वाटतं. आणि तरच आता लोक म्हणतील की काय आता धारावीचा ब्रिज आहे आणि टिळक ब्रिज आहे, पण गाड्या एवढ्या दिवसेंदिवस वाढतायत. ओके, गाड्या एवढ्या वाढतायत, जर आपल्याला अल्टरनेट हवं असेल म्हणजे त्याच्याकरता आपल्याला टिळक ब्रिज आणि धारावीच्या मध्ये एक ब्रिज लागणार आहे. आणि त्या बाजूला एल्फिन्स्टन आणि टिळक ब्रिजच्या मध्ये, म्हणजे टिळक ब्रिज सेंटर पॉइंट राईट हँड साईडला एल्फिन्स्टनच्या अलीकडे एक ब्रिज लागणार आहे. टिळक ब्रिज आणि धारावीच्या मध्ये एक ब्रिज लागणार आहे आपल्याला. आणि याचा पाठपुरावा मी ऍज अ नगरसेवक करणार आहे. नक्कीच. छान मॅडम. आता सगळीकडे आपल्या सगळी इमारती सगळ्यात जुन्या आहेत, म्हणजे आपल्या प्रभागातल्या सगळेच म्हणा, रिडेव्हलपमेंट सगळीकडे होत आहेत. पण आता कसं होत आहे की रिडेव्हलपमेंट कुठे होते तर तिकडे कसं असतो, तिकडे आवाज खूप होतो. म्हणजे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना म्हणजे सकाळी उठलं की त्यांना तोच आवाज, दुपारी पण झोपले तर त्यांना तोच आवाज, आणि संध्याकाळी पण त्यांना तोच आवाजामध्ये झोपात. तर तुम्ही याचं काय कार्य बघणार आहे का, म्हणजे की ही वेळ तुम्ही सुरू करू शकता, ह्या वेळेत तुम्ही? माझं असं मत आहे की बीएमसीला सांगावं, बीएमसीनी इकडे लक्ष द्यावं की 1 ते 4, दुपारी 1 ते 4, सकाळी आपण नाही बंद करू शकत, नाही तर कन्स्ट्रक्शन होणारच नाही. ओके. 1 ते 4 मध्ये ज्या वेळेला सिनियर सिटीजन झोपतात
त्यावेळेला हे बंद ठेवा. ओके. आणि त्यांना जे काही प्रिकॉशन्स आहेत, ती घ्यायला म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्युरिंग करतात. 20-20 स्लॅब टाकल्यावर क्युरिंग करतात. ते क्युरिंगमुळे पैदास डासांची वाढते. मग मलेरिया, डेंग्यू-बिंग्यू सारखे चिकनगुनियासारखे रोग आपल्याकडे होतात. ते कशामुळे होतात? एक तर लोकं पाणी स्टोअर करून स्टोअर ठेवतात करून. कुंड्यात-बिंड्यात आणि एक हे क्युरिंग चालतं. आता सगळीकडे अख्ख्या मुंबईतच रिडेव्हलपमेंट चालू आहे. ओके. तर सगळीकडे क्युरिंग करतात आणि त्याच्यामुळे डास उत्पन्न होतात किंवा एखादी बिल्डिंग रिपेअर करताना ते हिरवी नेट लावतात. पण त्याच्याने धूळ बाहेर उडते. काहीतरी वेगळं करावं आणि BMCनी याच्यावर सारखं लक्ष द्यावं महिनाभरानी, की बाबा सगळे नॉर्म्स फॉलो करतायत की नाही. BMC लक्ष देत नाही. एकदा CC दिली, की मग मिळेपर्यंत कोणी तिथे लक्ष देत नाही आणि त्याचा सगळा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतो. रिडेव्हलपमेंट आपण थांबवू शकत नाही. तिथं काळाची प्रत्येकाचे गरज आहे. काळाची गरज आहे. बिल्डिंग जुन्या झाल्या आहेत. मग ते रिपेअर करून त्याला काही म्हणजे काय म्हणतो रिपेअर करून परत ती रिपेअर केली तीच एकदा व्यथा होते. थोड्या दिवसांनी परत तीच व्यथा होते. हं. त्यामुळे रिडेव्हलपमेंट आपण थांबवू हं. शकत नाही. पण पण प्रिकॉशन्स घेऊ शकतो. ती करताना आपण काहीतरी म्हणजे 1 ते 4 काम बंद ठेवावं. म्हणजे काम बंद म्हणजे कसलं जे कर्र आवाज किंवा काय असतो ना ठोकायचं हं, बिकायचं. हं. बाकीची तुम्ही आतली काही कामं करायची असतील, ती आतली तुम्ही कामं करा. पण कर्र आवाज होतो आणि ठोकायचा आवाज होतो, हे निदान 1 ते 4 थांबवावं आणि मला असं वाटतं, बिल्डर लोकं ह्याला कोऑपरेट डेफिनिटली करतील. हं, आम्ही हं. काय 1 ते 4 पूर्ण काम बंद ठेवा असं नाही हं, सांगत. हं. ठोकायचं किंवा कटिंग करायचं काम बंद बंद ठेवायचं. ठेवलं पाहिजे. जेणेकरून सीनियर सिटिझन्सना त्याचा त्रास त्रास होणार होणार नाही. नाही. बरोबर. सुंदर, सुंदर. म्हणजे हाच माझे ऑलमोस्ट मी सगळेच तुम्हाला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. ज्या वेळ पण कमी आहे. पण मला आता म्हणजे याचं शेवट एक विचारायचं आहे, की तुम्हाला जर लोकांनी निवडून दिलं, तर तुम्ही त्यांना म्हणजे असं काय करणार, की जे तुम्ही पूर्वी नाही केलंय ते आता तुम्ही करणार? असं काय करू म्हणजे तुम्ही त्यावेळेला राजकारण वेगळं होतं, आजचं राजकारण वेगळं आहे. तुम्ही ह्याच्यावरती काय बोलणार? निवडून देणं हे राजकारणाचा भाग नाहीये. निवडून आल्यानंतर समाजकारण करायला लागतं. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, मी काय माझ्या विभागाकरता मी काय इम्प्लिमेंट करणार. पार्किंग, शिवाजी पार्कची धूळ उडते ती, माझं सिद्धिविनायकचं डायग्नॉस्टिक सेंटर, ओके. किंवा लोकांना पाणी पुरवठा करणं, हे सगळं आहे ना, हे मला इम्प्लिमेंट करायचंय. लोकांकरता करायचंय. माझ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये काही हेतू नाहीये. लोकांकरता मला हे करायचंय आणि ते मी निवडून आल्यानंतर डेफिनेटली करणार. बरोबर, बरोबर. छान मॅडम, छान. म्हणजे मला असं तुमच्याकडून मी बोलून असं वाटतंय, की मी खूप म्हणजे माझं मन शांत झालं. तुमचे प्रश्न मी सगळे प्रयत्न केले तुम्हाला विचारायला. कारण तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्हाला प्रचाराला पण जायचं आहे. तर मला असं वाटतंय, की मी तर म्हणजे माझं ठामपणे माझा निश्चय झालाय, की मला कोणाला मतदान करायचं आहे. आणि सो मच मॅडम तुमचा टाईम नमस्कार. दिल्याबद्दल. आणि गाईज तुम्हाला कसा वाटतोय हा पॉडकास्ट तुम्ही कमेंट करून सांगा. आणि सो मच मॅम. परत तुम्हाला तुमचा धन्यवाद. वेळ दिला तुम्ही.